हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत दररोजच्या लाईफमध्ये, डेलीच्या लाईफमध्ये आपण जे वाक्य वापरतो ते वाक्य आज आपण 100 वाक्य बघणार आहोत. मी 10 दिवसांची एक सिरीज सुरू करणार आहे. पहिल्या दिवशी 100 वाक्य, दुसऱ्या दिवशी 100 वाक्य, तिसऱ्यापासून तर 10व्यापर्यंत असे 100 वाक्य 10 दिवस घेईल. म्हणजे टोटल तुमचे 1000 म्हणजे 1000 तुमची वाक्य मी जे दररोज वाक्य बोलले जातात ते घेणार आहे. मी तुम्हाला बोललोय की स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाईल. तुम्ही जर हे वाक्य घरी पाठांतर केलं, प्रॅक्टिस केलं, तर बोलण्यामध्ये तुमची एक ज्याला आपण म्हणतो ना फ्लुएन्सी येईल, जेणेकरून तुम्ही इतरांशी संभाषण करू शकतात. बघा, इंग्रजी फक्त बोलून मोकळे नाही व्हायचे. मग आता मी 100 वाक्य तुमचं, आता हा पहिला दिवस आपला 100 वाक्य आता आपण घेणार आहोत. तर डेली लाईफमध्ये बघा, मला सांगा, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही दररोज काय काय प्रश्न विचारतात. जसं फॉर एक्झाम्पल, तू कुठे जात आहे, तू कसा आहेस, तुझं काय चाललंय, मी नाश्ता करत आहे, मी जेवण करत आहे ना, त्याच्यानंतर मी काम करत आहे, मी बिझी आहे, असं तुम्ही दररोज वाक्य बोलतात, बरोबर आहे ना. मग आता ह्या वाक्यांना इंग्रजीमध्ये कसं बोलतात, तर आपण 100 वाक्य आज घेणार आहेत. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 100 वाक्य शिकायला भेटणार आहे. तर मी आता पहिलं वाक्य तुमचं बघा, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, म्हणजे दररोज बोलणारे वाक्य. हे वाक्य बी तुम्ही जर कधी तोंडी पाठ करून टाकले या प्रॅक्टिस केली ना, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप टेन्सनुसार पण शिकवणार आहे. हा टेन्स कसा आहे, तो टेन्स कसा आहे, सिंपल पास्ट टेन्सचा वापर कसा करतात, हे आपण सर्व घेणार आहोत. तर बघा, पहिलं वाक्य आहे हाऊ आर यू. तुम्हाला माहिती आहे, जो हाऊ म्हणजे कसा, आर म्हणजे आहे, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तुम्ही रस्त्यात कोणाला भेटलात या कोणाचा कॉल आला, तुम्ही एक प्रश्न विचारतात, हाऊ आर यू, म्हणजे तू कसा आहे. याला ऍडव्हान्स मध्ये बोलतात हाऊ हॅव यू बीन. ओके, याचा अर्थ हे होतोय कसा आहे, पण आपल्याला ऍडव्हान्स आहे आता सध्या शिकायचं नाही. मी तुम्हाला फक्त बेसिक जे दररोज वापरतात ते वाक्य घेतोय. हाऊ आर यू म्हणजे काय, तू कसा आहे. याचे उत्तर तुम्ही कसं देतात, मी चांगला आहे म्हणजेच काय, आय एम फाईन. ओके, आय एम फाईन म्हणजे मी चांगला आहे. तुम्ही असे म्हणू शकता आय एम गुड, आय एम गुड असे म्हटलं तरी चालतं. आणि मुलींनी जर कधी उत्तर द्यायचं असलं तर आय एम प्रिटी वेल असे म्हटलं तरी चालेल. ओके, निश्चित असं नाही की तुम्ही आय एम फाईनच म्हटलं पाहिजे. ओके, तुम्ही आय एम गुड बोलू शकतायत आणि मुलींसाठी आय एम प्रिटी वेल म्हणू शकतायत. तिसरं वाक्य बघा, व्हॉट आर यू डुईंग. आता व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय, जे काम तुम्ही आत्ता प्रश्न विचारायचे, आत्ता जस्ट, की व्हॉट म्हणजे काय, तू काय करतायस. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे काय, तू काय करतायस. समजा तुम्ही जे काम करत असणार ते सांगायचे. समजा आता मी लिहायचं काम करत असेल तर मी म्हणेल आय एम रायटिंग. मी खेळायचं काम करत असेल तर मी काय म्हणेल आय एम प्लेइंग. तुम्ही टीव्ही पाहत असणार तर तुम्ही काय म्हणणार आय एम वॉचिंग टीव्ही. जर तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारला, व्हॉट आर यू डुईंग, याचा अर्थ आहे की तू आता काय करत आहे. जे काम तुम्ही करत असणार त्याचं उत्तर द्यायचे. जसं आता इथे एक वाक्य दिलंय, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. समजा मी आता नाश्ता करतोय, आता चालू आहे काम, मी नाश्ता करतोय. आणि एखादी व्यक्ती आला माझ्याकडं आणि तो म्हटला, हे व्हॉट आर यू डुईंग, मी काय काम करतो, तो आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट म्हणजे काय, मी नाश्ता करत आहे. किंवा समजा आय एम स्टडिंग, आय एम स्टडिंग म्हणजे मी अभ्यास करत आहे. समजा मी अभ्यास करतोय आता जस्ट, आणि व्यक्ती आला, हे तू काय करतोय रे, मी म्हणेल आय एम स्टडिंग म्हणजे मी अभ्यास करत आहे. तुम्ही जे काम करणार ते बोलायचे, असं नाही की तुम्हाला हेच वाक्य बोलायचे. तुम्ही नाचत असणार आय एम डान्सिंग, है ना. तुम्ही चालत असणार आय एम वॉकिंग. तुम्ही कुणाशी बोलत असणार आय एम टॉकिंग, है ना. तर ते वाक्य तुम्ही बोलायचे. 6 वाक्य बघा, आय एम गोइंग टू स्कूल, त्याचेच उत्तर आहे आय एम गोइंग टू स्कूल. समजा तुम्ही आता शाळेत जाताय, आत्ता जे काम आत्ता चालू असेल तेव्हा बोलायचे, आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. मी पोस्ट ऑफिस मध्ये जात आहे, आय एम गोइंग टू द पोस्ट ऑफिस. मी बस स्टँडला जात आहे, आय एम गोइंग टू मी बस स्टॉपला जात आहे, आय एम गोइंग टू द बस स्टॉप. मी मुंबईला जात आहे, आय एम गोइंग टू मुंबई. मी पुण्याला जात आहे, आय एम गोइंग टू पुणे. तुम्ही जिथं जाणार तर ते वाक्य बोलायचे, जे सिच्युएशन असेल जेव्हा तुम्हाला कोणी व्हॉट आर यू डुईंग म्हटलं तर. 7 वाक्य बघा, वेअर आर यू गोइंग, ते बी आत्ताच तुम्ही कुठे जात असणार,
हे कुठे जातोय तू, वेर आर यू गोईंग, तुम्ही कुठे जात आहात. समजा तुम्ही जात असणार, आय एम गोईंग होम म्हणजे काय, मी घरी जात आहे. मी तुम्हाला आता मगाशी बोललो मी मुंबईला जात आहे, आय एम गोइंग टू मुंबई. किंवा आता तुम्हाला कोणी विचारलं, तुम्हाला कोणी कोणी प्रश्न विचारतं की तुझं वय काय, असं कोणी कोणी विचारतं ना तुम्हाला, त्याच तुम्ही म्हणायचे हाऊ ओल्ड आर यू. याला व्हॉट्स युअर एज बी म्हणतात. ओके, पण सध्या आपण हाऊ ओल्ड. हाऊ ओल्ड म्हणजे किती वय, आर यू तुझं वय किती आहे. समजा तुम्ही 10 वर्षाचे असणार, तुम्ही काय ना आय एम 10 years ओल्ड. तुम्ही जर 15 वर्षाचे असणार, आय एम 15 years ओल्ड. तुम्ही 30 वर्षाचे असणार, आय एम 30 years ओल्ड. जे वय तुमचं असेल ते वय तुम्हाला सांगायचंय. मला वाटतं हे तुम्हाला 10 वाक्य रोजचं वापरण्यामध्ये समजलंय. आता पुढचे 10 वाक्य आपण बघणार आहोत. आता आपण मागचे 10 वाक्य पाहिले दररोजच्या लाईफमध्ये. आता पुढचे 10 वाक्य पाहणार आहेत. म्हणजे पहिले 10 आणि हे 10 असे टोटल 20 वाक्य होऊन जातील. आता पहिलं रोजचं वाक्य बघा काय, व्हॉट डू यू वॉन्ट. हा जो वॉन्ट आहे, वॉन्टचा अर्थ होतो पाहिजे, आणि व्हॉट म्हणजे काय, तुला काय पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुला काय पाहिजे. तुम्हाला जेही पाहिजे असेल, तुम्हाला म्हणायचंय की मला साखर पाहिजे, आय वॉन्ट शुगर. मला पेन पाहिजे, आय वॉन्ट पेन. मला खुर्ची पाहिजे, आय वॉन्ट चेअर. मला पुस्तक पाहिजे, आय वॉन्ट बुक. तिथे दिलं बघा आय वॉन्ट वॉटर. बघा आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे, वॉटर म्हणजे पाणी, मला पाणी पाहिजे. आय वॉन्ट वॉटर म्हणजे मला पाणी पाहिजे. तुम्हाला जे वस्तू पाहिजे असेल तर फक्त आय वॉन्ट म्हणा, जी वस्तू पाहिजे ती वस्तूचं नाव टाकून द्यायचं. ओके, ही 2 वाक्य समजलं. तिसरं बघा 13वं वाक्य, गिव्ह मी दॅट. गिव्ह म्हणजे देणे, गिव्ह मी म्हणजे मला दे, बरोबर आहे. आता दॅट म्हणजे ती वस्तू असेल तिकडं, गिव्ह मी दॅट ती वस्तू मला दे, दे मला ती वस्तू. समजा एक पेन पडलं असेल, तुम्हाला भो गिव्ह मी दॅट ना. चेअर पडलं असेल, गिव्ह मी दॅट. ओके, जवळ असेल तर गिव्ह मी धिस म्हणतात, पण ते नंतर आपण बघणार आहे. ओके, तुम्हाला म्हणजे पाणी दे, गिव्ह मी वॉटर. तुम्हाला जर रिक्वेस्ट करायची असेल, रिक्वेस्ट, प्लीज गिव्ह मी वॉटर, किंवा प्लीज गिव्ह मी दॅट, तर प्लीज वापरायचंय. तर गिव्ह मी दॅट म्हणजे काय, ते मला दे. तर तुम्ही म्हणता बघा टेक दिस किंवा हिअर दिस, हे घे. हिअर दिस म्हणजे काय, हे घे, किंवा टेक दिस म्हणजे काय, हे घे. समजा मी काही वस्तू मागितली, समजा एका व्यक्तीकडे मी वस्तू मागितली, बाबा गिव्ह मी दॅट पेन. ओके, ठीक आहे ना. हिअर दिस किंवा टेक दिस, बरोबर आहे. हे घ्या, हिअर दिस जास्त करून हिअर दिस म्हणायचं. ओके, टेक दिस कमी वापरतात, हिअर दिस म्हणायचं, हे घ्या. समजलं. कम हिअर सर्वांना माहिती आहे, कम म्हणजे ये, हिअर म्हणजे इकडे. कम हिअर म्हणजे इकडे ये. ओके, 16 वाक्य बघा, गो म्हणजे जाणे, देर म्हणजे तिकडे, तिकडे जा. कम म्हणजे ये, हिअर म्हणजे इकडे, इकडे ये. गो देर म्हणजे तिकडे जा. सिट डाऊन तुम्ही सर्वांना माहिती आहे, सिट डाऊन म्हणजे बसा. सिट डाऊनचा अर्थ काय होतं, बसा. समजा तुमच्या घरी जर कधी पाहुणे आलेच किंवा तुमच्यापेक्षा कोणी मोठी असतील तर तुम्ही त्यांना सिट डाऊन म्हणणार का, मामा सिट डाऊन ना, मावशी सिट डाऊन, असं कधी म्हणणार नाही आपण. त्यावेळेस तुम्ही पाहुण्यांना किंवा आपल्यापेक्षा मोठे असतील त्यांना हॅव अ सीट म्हणायचे. काय म्हणायचे, हॅव अ सीट म्हणजे सुद्धा बसा, सिट डाऊन म्हणजे सुद्धा काय, बसा. पण हा पाहुणे किंवा आपल्यापेक्षा मोठे असतील त्यांना बोलायचे. पुढचं स्टँडअप सर्वांना माहिती आहे, उभे राहावं, स्टँडअप, उभे राहा. ओके, पुढचं ओपन. ओपन म्हणजे उघडणे, ओपन द डोअर. ओपन द डोअर म्हणजे काय, दरवाजा उघड. तुम्हाला म्हणजे खिडकी उघड, ओपन द विंडो. तुम्हाला म्हणायचं असेल बॉक्स उघड, ओपन द बॉक्स. जी गोष्ट तुम्हाला ओपन म्हणायची असेल, उघडायची असेल तर ओपन म्हणायचे. तर ओपन द डोअर याचा अर्थ काय झालं, दरवाजा उघड. मला वाटतं हे 10 वाक्य आणि पहिले 10 वाक्य अशी 20 वाक्य तुम्हाला ते डेली लाईफ मध्ये वापरतात ते नक्की समजलं असेल. आता आपण मागचे 20 वाक्य पाहिले डेली लाईफ मध्ये. हे बेसिक वाक्य लक्षात ठेवा. आपण फक्त बेसिक शिकतो डेली लाईफ मध्ये, कारण काय माहिती का, ऍडव्हान्स मी शिकवणार तुम्हाला. परंतु काही लोकांना ना आय म्हणजे काय हे सुद्धा माहित नसतं, शी म्हणजे काय हे सुद्धा माहित नसतं. म्हणून मला मुलांना बेसिक पासून त्यांना तयार करायचे आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. तर आता बघा, आता 21 वाक्य पहा, क्लोज द डोअर. मागचं वाक्य आपण पाहिलं ओपन द डोअर. ओपन म्हणजे उघडणे, राईट. क्लोज म्हणजे बंद करणे. दरवाजा उघड म्हणायचं असेल तर ओपन द डोअर, आणि दरवाजा बंद कर म्हणायचं असेल तर क्लोज द डोअर. खिडकी उघड, ओपन द विंडो. खिडकी बंद कर, क्लोज द विंडो.
अजून खिडकीला अजून एक शब्द आहे शट, शट द विंडो असे म्हटलं तरी चालतं. त्याचा अर्थ काय झाला, क्लोज द विंडो म्हणजे बंद कर, दरवाजा बंद कर. पुढचा आहे व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही रस्त्यात काहीतरी कुठे गेलाय, गर्दी दिसली तुम्हाला किंवा कोणीतरी कॉमेडी केली आणि अचानक हसले, तुम्ही म्हणतो काय होणार रे बाबा, काय झालं. इंग्लिशमध्ये म्हणायचंय व्हॉट हॅपन्ड. काय व्हॉट हॅपन्ड. तुम्ही रिप्लाय देणार काही झालं नाही, म्हणायचं नथिंग हॅपन, काहीच नाही, नथिंग, काही झालं नाही ना. व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं, नथिंग हॅपन म्हणजे काहीच नाही. डोंट वरी. डोंट वरी म्हणजे चिंता करू नको. काही लोक खूप चिंता करतात, खूप टेन्शन घेतात, आपल्या करिअर बाबतीत टेन्शन घेतात, आपल्या एक्झामच्या बाबतीत टेन्शन घेतात. काही लोकांना टेन्शनची सवय असते. त्यावेळेस तुम्हाला फक्त एवढं म्हणायचे डोंट वरी, चिंता करू नको, काय टेन्शन घ्यायची गरज नाही, डोंट वरी. ओके. बी केअरफुल. बी केअरफुल म्हणजे सावध राहा. समजा एखादी व्यक्ती कोणत्या तरी ठिकाणी जातोय तर तुम्हाला त्या ठिकाणी खतरा वाटतोय, मग तुम्ही काय ना भाऊ सावध राहा, तिकडं बेकार लोक आहेत त्या ठिकाणी, राईट. किंवा मुंबईला गेला तर मुंबईच्या असं एक ठिकाण आहे, हा त्या ठिकाणी तू सावध राहा, चोर आहेत जास्त, तर बी केअरफुल म्हणायचं. किंवा समजा तुम्ही जंगलात गेलात, वाघ वगैरे आहेत ना, तर तुम्ही म्हणाले मी जंगलात जाते, तर तुम्ही काय म्हणायचं, नाही सावध राहा, बी केअरफुल म्हणायचे. ओके. नेक्स्ट वाक्य बघा, लिसन टू मी. लिसन टू मी म्हणजे माझा ऐका. तुम्ही म्हणता ना माझा ऐका, अभ्यास करतो, लिसन टू मी, राईट. तुम्ही याला काही वस्तू घ्यायची असेल, कोणी ऐकत नसेल, तुमचं लहान बाळ असेल किंवा मोठ्या व्यक्ती असेल किंवा कोणी असेल, तर तुम्ही माझा ऐका, लिसन टू मी. आणि तुम्हाला रिक्वेस्ट करायची असेल तर त्याच्या पहिले प्लीज वापरा, प्लीज लिसन टू मी, कृपया माझं ऐका. पुढचं वाक्य बघा, टेल मी द ट्रूथ. टेल म्हणजे सांगणे, ट्रूथ म्हणजे सत्य. टेल मी म्हणजे मला सांग. ओके. द ट्रूथ म्हणजे काय, मला सत्य सांग. जसं तुम्ही काही लोकांना खोटं बोलायची सवय असते, प्रत्येक वेळेस काही ना काही ते इकडच्या गोष्ट तिकडच्या गोष्टी करतात, तुम्हाला त्या व्यक्तीवर डाऊट असतो, तर ते म्हणतो हो खरं सांग, टेल मी द ट्रूथ, मला फक्त सत्य सांग, जे सत्य आहे ते सांग, मला खोटं बोलू नको फक्त, राईट. पुढचं आय डोंट नो. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. समजा तुम्हाला कोणी विचारलं बाबा तुझे एवढे कुठे, तुम्हाला म्हणतात मला माहित नाही, आय डोंट नो असं म्हणायचं, आय डोंट नो. तुम्हाला विचारलं पेट्रोल पंप कुठे, तुम्हाला माहित नसेल, तुम्ही काय ना आय डोंट नो एवढं विचारायचं. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. पुढचं आय नो एव्हरीथिंग. आय नो म्हणजे मला माहिती आहे आणि आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. आणि एव्हरीथिंग म्हणजे मला सर्व माहिती आहे. त्या लोक म्हणतात ना ए भाऊ आपली सर्व माहिती आहे, आय नो एव्हरीथिंग आहे ना, मला काहीच माहिती नाही असं म्हणायचं असेल तर एव्हरीथिंगच्या जागी फक्त काय टाकायचं, नथिंग. आय नो नथिंग म्हणजे मला काहीच माहिती नाही आणि मला सर्व माहिती आहे, तर आय नो एव्हरीथिंग म्हणायचं. एवढं समजलं तुम्हाला. पुढचं लेट्स गो. समजा तुम्ही फिरायला गेलात, कुठे या कुठे बसलेत, गप्पा गोष्टी करताय, राईट. ते म्हणा चला थोडंसं नाश्ता बिष्टा करून घेऊ ना, किंवा चला क्रिकेट खेळायला जाऊ, चला मंदिरात जाऊ, चला पार्कमध्ये जाऊ, तर तुम्ही काय लेट्स गो यायचं, चला जाऊया, लेट्स गो. मला वाटतं हे 10 वाक्य तुम्हाला समजलं. डेली लाईफमध्ये तुमचे खूप यूज होतो, वापर होतो. याचा वापर शक्यतो प्रॅक्टिस करा, नुसतं लिहून का उपयोग होत नाही. ओके. बघा मी तुम्हाला युट्यूबला फक्त 10% शिकवतो, लक्षात ठेवा. 10% मी जास्तीत जास्त शिकवायचा प्रयत्न करणार आहे. 90% म्हणजे इथे म्हणजे काय, इथं तुमची सर्व प्रॅक्टिस होते. तुम्ही फक्त एकदा क्लासला येऊन बघा, तुम्हाला समजून जाईल सर काय प्रॅक्टिस घेतात. ओके. आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा. अर्धवट इथपर्यंत तुम्ही बघत असता त्याच्या अर्थ तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे. ओके. काही लोक असतात घाई गर्दीमध्ये असतात, शॉर्ट पाण्यामध्ये, राईट, थोडं रील्स बघतात इंस्टाग्रामवर. अरे जरा काहीतरी गोष्टी नवीन शिका आपल्याकडनं. ओके. कारण हे लोक हे शिकण्यासाठी हजारो रुपये मोजतात. आपल्याला ते जर घरी बसल्या फ्रीमध्ये भेटते तर त्याची कदर करा. ओके. आपल्या चॅनलला सपोर्ट पण करा. मला वाटतं एवढं समजलं. आता पुढचं वाक्य आपण, आता तुम्ही मागचे 30 वाक्य पाहिले डेली लाईफमध्ये, आता आपण 10 वाक्य परत पाहणार आहोत. आता वेट अ मिनिट. आपण म्हणतो 1 मिनिट थांब. समजा तुम्हाला कोणी भेटायला आला, थोडं थांब रे जरा, वेट अ मिनिट असं म्हणायचं, बरोबर आहे. तुम्हाला कॉल आला, तुम्हाला कोणी भेटण्यासाठी आलाय, या तुम्हाला सांगितलं भाऊ मला काम आहे, तर तुम्ही फक्त म्हणायचं थोडं थांब, वेट अ मिनिट म्हणायचं, 1 मिनिट थांब. कम विथ मी. विथ मी म्हणजे माझ्यासोबत, कम म्हणजे येणे. जसं तुम्ही नेहमी कोणाला म्हणतात ए माझ्यासोबत रे, कम विथ मी. रिक्वेस्ट करायची असेल तर प्लीज वापरा, फक्त प्लीज कम विथ मी एवढं म्हणायचं आहे. ओके. नको यू असं म्हणायचं असेल तर त्याच्या पहिले फक्त डोंट वापरा, डोंट कम विथ मी एवढं म्हणायचं फक्त. कम विथ मी म्हणजे माझ्यासोबत ये. आय एम टायर्ड.
तुम्ही काम करून चालून ओके काहीतरी कोणते काम करून थकून गेलात, तुम्ही म्हणता मी थकून गेलोय, तर म्हणायचं आय एम टायर्ड है ना. आय एम टायर्ड म्हणजे काय, मी थकून गेलोय. आय एम स्लिपी. आय एम स्लिपी म्हणजे काय, मला झोप येत आहे. समजा रात्री 12 वाजून गेले, 1 वाजून गेले, 10 वाजून गेले, या दुपारच्या टाइमला तुम्ही खूप काम करून थकून गेलाय आणि तुम्ही म्हणता यार मला झोप येते, तर म्हणायचं आय एम स्लिपी म्हणायचं. बरोबर आहे. हॅव सम फूड. तुम्ही जेवण करतायत, ओके जेवण करतायत आणि कोणी तुमच्या घरी आलं, तुम्ही म्हणता अरे चला जेवण करून घ्या, थोडं जेवण करून घ्या, हॅव सम फूड, थोडं जेवण करून घ्या, तेव्हा म्हणायचं हॅव सम फूड. ओके. पुढचं वाक्य बघा, वेकअप. तेच उठे लवकर ना, का म्हणायचं वेकअप म्हणायचं. वेकअप म्हणजे उठा. गो टू स्लीप. लहान मुलांना आपल्याला नेहमी सांगावं लागतं, कारण ते ना झोपतच नाही लवकर. तुम्ही म्हणता अरे भाऊ लवकर झोप रे, का म्हणायचं गो टू स्लीप. ड्रिंक वॉटर. ड्रिंक म्हणजे पिणे, वॉटर म्हणजे पाणी पी, तेव्हा तुम्ही म्हणायचं ड्रिंक वॉटर असं म्हणायचं. ओके. वॉश युअर हँड. तुम्ही जेवायला बसतात, जेवायला बसल्यानंतर तुम्ही हात धुतात, तर तुम्ही भाऊ तुझा हात धुवून घे, तर म्हणायचं वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स म्हणजे तुमचा हात धुवा. आणि ब्रश युअर टीथ. सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर आपण काय करतो, दात घासतो. मग तुम्हाला सांगायचे दात घास रे, ब्रश युअर टीथ. ब्रश युअर टीथ म्हणजे काय, दात घासा. बघा तुम्हाला आतापर्यंत आपण 40 वाक्य शिकलो की डेली लाईफमध्ये, हे तुम्ही फक्त घरी थोडं प्रॅक्टिस करायची. मी गॅरंटी देतो तुमच्या बोलण्यामध्ये एक लकअप येईल. कारण जिमला आहे ना, कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही काम करायचं असेल तर प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. तुम्ही जिम मध्ये गेलात, राईट, जिम मध्ये गेलात, एका दिवसात बॉडी नाही बनत. तुम्ही 10 दिवस गेला मस्त, फक्त बॉडी नाही बनत, त्याला प्रॅक्टिस करावं लागते. तुम्ही प्रॅक्टिसच करणार नाही तर तुमची जिम मध्ये जाऊन सुद्धा बॉडी बनणार नाही. तसे इंग्रजी आहे, तुम्ही फक्त इंग्रजी वाक्य लिहून घेता पण प्रॅक्टिस करणार नाही, तुम्हाला इंग्रजी येऊन सुद्धा येणार नाहीये. मला वाटतं हे 40 वाक्य तुम्हाला समजले. आता पुढचे आपण 10 वाक्य पहा. आता बघा पुढचं वाक्य, टेक बाथ किंवा हॅव अ बाथ. याचा अर्थ ते आंघोळ करणे. बरोबर आहे. समजा सकाळी सकाळी कोणी लवकर म्हणजे उठलं, त्याने आंघोळ केली नसेल, तर तुम्ही काय आंघोळ कर रे, तर म्हणायचं टेक अ बाथ किंवा हॅव अ बाथ म्हणायचे. बरोबर आहे. कोणा म्हणायचं आंघोळ कर. दुसरं आहे, कोणाचे कपडे खराब झाले असतील, ओके, आणि कपडे चेंज करून घेऊ, तर तुम्ही काय चेंज युअर क्लोथ्स. तुम्ही खेळायला जाता बघा, खेळताना तुमच्या कपड्यांना डाग लागून जातो किंवा काहीतरी होऊन जातं, त्यावेळेस तुम्हाला म्हणायचे चेंज युअर क्लॉथ. कम इनसाइड. कोणी बाहेर उभं असेल तर तुम्ही म्हणता आत ये, कम इनसाइड म्हणायचं. ओके. कम इनसाइड. गो आउटसाइड. ओके. समजा तुम्ही आत ये, तुम्हाला सांगायचं असेल आपण बाहेर जाऊ, तर काय असं गो आउटसाइड म्हणजे काय, बाहेर जा. कोणाला म्हणायचं असेल तर गो आउटसाइड. डोंट शाउट. काही लोक असतात, काही लहान पोरं असतात, खूप ओरडतात. किंवा एखादी व्यक्तीशी तुमचं भांडण झालं, तो तुमच्याशी ओढून ओढून बोलतो, तर तुम्ही काय म्हणतात, ए ओढू नको रे, डोंट शाउट असं म्हणायचे. डोंट शाउट म्हणजे ओढ नको. पुढचं वाक्य, स्पीक स्लोली. काही व्यक्ती असतात तर खूप मोठ्याने बोलतात, खूप मोठ्याने बोलतात, तर तुम्ही म्हणतात तू जरा हळू बोल, तर म्हणायचं स्पीक स्लोली. आणि काही लोक खूप स्लो बोलतात, तर त्यांना म्हणावं लागतं मोठ्याने बोल, म्हणायचं स्पीक लाऊडली. काय आहे, स्पीक लाऊडली. स्लो बोल म्हणायचं असेल तर स्पीक स्लोली, आणि मोठ्याने म्हणायचं असेल तर स्पीक लाऊडली. काही लोकांना खोटं बोलायची सवय असते है ना, तर तुम्हाला वाटतं की डाऊट आहे जरा, हा खोटं बोलतोय, तर तुम्हाला खोटं बोलू नको, तर म्हणायचं डोंट लाय. खोटं बोलू नको, डोंट लाय. टेल द ट्रूथ. मागं आपण पाहिलं तर टेल मी होतं, हा फक्त टेल द ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सत्य, टेल म्हणजे सांग, सत्य सांग एवढं म्हणायचं असेल. क्लीन द रूम. रूम जर कधी घाण झाला असेल, ओके, तुम्हाला म्हणजे रूम साफ कर रे, तर तुम्हाला असं क्लीन द रूम. काय क्लीन द रूम असं म्हणायचे. मला वाटतं 50 वाक्य आता आपण पाहिले. आता पुढचे 50 वाक्य आपण बघणार आहोत. ओके.